नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रगती एज्युकेशनमध्ये। आज आपण झटपट होणारी हिरवी चटणी, दहीवडे किंवा कोणतीही चाट असो त्याबरोबर खाल्ली जाणारी ही चटणी अतिशय वेगळ्या पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने करणार आहोत। तर मग चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि रोज नवनवीन रेसिपीचा आनंद घ्या। तसेच ही चटणी कोणत्याही पदार्थाबरोबर असेल तर पदार्थाची चव नक्कीच वाढते। तर मग ही चटणी कशी बनवायची, तर चला मग बघूया, व्हिडिओला सुरुवात करूया। एक जुडी कोथिंबीर घेतलेली आहे। कोथिंबीर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग घेऊ शकता। जर तुम्हाला जास्त चटणी करायची असेल तर कोथिंबीर जास्त घ्या। आणि इथे पुदिन्याचे पानं जे आहेत ते घेतलेले आहेत। इथे एक जुडी पुदिन्याचे पानं आणि एक जुडी कोथिंबीर घेतलेली आहे। तर थोडी पुदिन्याची पानं जे आहेत ते मी तोडून घेतलेली आहेत, बघू शकता या पद्धतीने। आणि इथे पुदिन्याची पानं, कोथिंबीर घेतलेली आहे। तर मिक्सरच्या पॉटमध्ये आपण कोथिंबीर, पुदिन्याची पाने, 4 ते 5 मिरची, तसेच आलं, जिरा पावडर, चाट मसाला हे टाकून आपण मीठ टाकायचं आणि लिंबाचा रस टाकायचा, म्हणजे ह्या चटणीला चव वाढवण्यासाठी लिंबाचा रस टाकायचा आणि यामध्ये थोडं थंड पाणी टाकायचं। आणि नंतर आपल्याला ही मिक्सीमधून एकदम सॉफ्ट अशी पेस्ट करून घ्यायची आहे। म्हणजे यामध्ये एवढी सॉफ्ट करायची आहे जसं चटणी राहते त्याच पद्धतीने आपल्याला सॉफ्ट करून घ्यायची आहे। तर झटपट अशी हिरवी चटणी म्हणजेच ग्रीन चटणी तयार आहे। कोणत्याही पदार्थाबरोबर खाल्ली जाणारी आणि चव वाढवणारी ही चटणी आहे। अगदी सोप्या पद्धतीने सांगितली आहे। झटपट 3 ते 4 मिनिटमध्ये ही चटणी होऊन जाते। कारण अतिशय कमीत कमी वेळात जर आपल्याला कोणती चटणी करायची असेल तर आपण हिरवी चटणी म्हणजेच ग्रीन चटणी करू शकतो। तर मग आता आपण चिंच गुळाची चटणी बघणार आहोत कशी करायची। तर चिंच गुळाची चटणी करण्याच्या पद्धती ज्या आहेत अतिशय वेगवेगळ्या आहेत। प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या आहेत। मी सुद्धा तुम्हाला अतिशय वेगळ्या पद्धतीने ही चटणी कशी करायची हे सांगणार आहे। फक्त इथे आपण काही इन्ग्रेडियंट्स म्हणजेच यामध्ये काही मसाले टाकणार आहोत, ज्यामुळे चिंच गुळाची चटणी अफलातून आणि चवीला अप्रतिम अशी होणार आहे। तर मग लहान मुले असो मोठे असो सर्वांनाच आवडणारी ही चटणी आहे आणि कोणत्याही चाटबरोबर खाल्ली जाणारी ही चटणी आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी चिंच घेतलेली आहेत आणि यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकून 1 तास ही चिंच जे आहेत भिजत ठेवायची आहेत। म्हणजे चिंच जे आहे त्याचा पल्प जो आहे नरम पडणार आणि त्यामधल्या ज्या गुठल्या आहेत त्या कशा काढायच्या हे ट्रिक सांगणार आहे। पूर्ण पाणी वेगळे ठेवलेले आहेत बाजूला आणि मिक्सरच्या पॉटमध्ये हे टाकून घ्यायचं आहे। आणि हे जेव्हा आपण मिक्सरच्या पॉटमध्ये आपण फिरून घेतो तेव्हा पल्स मोडवर फिरवायचं। अतिशय सारखा मिक्सर चालू ठेवायचं नाही आहे, पल्स मोडवर फिरवायचं। म्हणजे काय होणार, काही बिया ज्या आहेत त्या डायरेक्टली वर येणार या पद्धतीने आणि त्या बिया ज्या आहेत त्यासुद्धा आपल्याला वेगळ्या करून घ्यायच्या आहे। तर मग या बिया काढायच्या कशा आणि हे जे आहेत आपल्याला कशा पद्धतीने करून घ्यायचं हे बघणार आहोत। चला मग, तर यामधल्या बिया या पद्धतीने काढून घ्यायच्या। किंवा जर तुम्हाला बिना बियाची चिंच मिळत असेल, जशी मार्केटमध्ये अवेलेबल असते त्यामध्ये जास्त बिया नसतात आणि इझिली आपण काढू शकतो, ते चिंचसुद्धा वापरली तरीही चालेल। आणि नंतर यामधल्या बिया काढून यामध्ये थोडं पाणी टाकलेलं आणि पेस्ट करून घेतलेली आणि जे त्याच्या बिया होत्या चिंचेच्या त्यातसुद्धा पाणी टाकून घेतलेलं आणि बिया काढून घेतलेल्या आणि जो पल्प होता चिंचेचा मिक्सीमधून पेस्ट केलेली होती तो सुद्धा काढून घेतला आणि गूळसुद्धा किसून घेतलेला आहे। तर यामध्ये तेल ऑप्शनल आहे, तेल आणि जिरं टाकलेलं आणि जो पल्प होता चिंचेचा तो सुद्धा टाकून घेतला। गॅसचा फ्लेम अगदी लो ठेवलेला आहे आणि परतून घ्यायचं साधारण 1 मिनिट। आणि जे आपण चिंच भिजत ठेवलेली होती तेच पाणी यामध्ये वापरलेलं आहे आणि यामध्ये 1 चम्मच किसलेला गूळ टाकलेला आहे आणि यामध्ये 1 ते 1.5 वाटी साखर टाकून घ्यायची। साखर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टाकू शकता आणि गूळच टाकायचं असेल तर गूळसुद्धा टाकू शकता। इथे मी साखरेचा सुद्धा वापर केलेला आहे। तर हे व्यवस्थित फिरून घ्यायचं आहे। साधारण 4 ते 5 मिनिट आपल्याला फिरून घ्यायचं आहे। आणि नंतर यामध्ये 1 चम्मच मीठ, 1 चम्मच कलर येण्यासाठी काश्मीरी तिखट, 1 चम्मच चाट मसाला, अर्धा चम्मच जिरा पावडर आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। कारण ही चटणी जी आहे अतिशय झटपट आणि खूप छान होते आणि काहीही खायचं म्हटलं तर थोडी मेहनत तर सर्वांनाच करावी लागते। मग हे चिंच झाल्यानंतर, याची चटणी झाल्यानंतर ही काढून घ्यायचं आहे। म्हणजे यामध्ये जर काही बिया असेल काही असेल तर निघून जाणार। तर बघू शकता मस्तपैकी चिंच गुळाची चटणी तयार आहे। तर याची कन्सिस्टन्सी
शकता चटणी तयार आहे. रेसिपी आवडल्यास प्रगती इझी किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली रेसिपी.